नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जर आपण अशा ठिकाणी राहत असू जिथे नेहमी थंडी असते, नेहमी उष्णता असते किंवा पाण्याखाली असतो, तर जगण्यासाठी आपण विशेष साधने किंवा तंत्रांचा वापर करतो. त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा असेच करतात. या विशेष साधनांना किंवा तंत्रांना अनुकूलन म्हणतात. ते प्राण्यांना अन्न शोधण्यासाठी, सुरक्षित राहण्यास आणि त्यांच्या घरात राहण्यास मदत करतात. चला, इयत्ता चौथीच्या आपल्या सभोवतालचे प्राणी या पाठातून या सत्रात प्राण्यांमधील अनुकूलन आणि इंद्रियांबद्दल शिकूया. शिकण्याची उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला खालील गोष्टी समजतील. प्राण्यांमधील अनुकूलन. मुंग्या आणि वटवाघळांमधील विशेष इंद्रिये. रात्री सक्रिय असणारे प्राणी. पालकत्व. मुख्य शब्द. अधिवास म्हणजे ज्या ठिकाणी प्राणी राहतो आणि अन्न व निवारा शोधतो. अनुकूलन. प्राणी त्यांच्या वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी इंद्रिये, ध्वनीद्वारे दिशादर्शन. निशाचर प्राणी म्हणजे रात्री सक्रिय असलेले प्राणी. पालकत्व. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण या सत्रासाठीची संकल्पना नकाशा बघूया. मागील सत्रात आपण पाहिले की सरत आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्या शिक्षकांकडून मधमाशा, त्यांचे पोळे आणि त्यांची श्रेणीबद्ध रचना याबद्दल कसे शिकले. आता सरतने शिक्षकांना विचारले की प्राणी एकमेकांपेक्षा दिसण्यात आणि वागण्यात इतके वेगळे का असतात? प्राणी वेगवेगळ्या वातावरणात कसे जगतात? शिक्षकांनी सांगितले की अनुकूलन हा सर्व सजीवांसाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आपल्या अधिवासात जुळवून घेण्यासाठी प्राण्यांच्या वर्तनात होणाऱ्या बदलांना अनुकूलन म्हणतात. जर एखादा जीव आपल्या विशिष्ट पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकला नाही तर त्याचे जगणे कठीण होते. सर्व प्राण्यांमध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळी जगण्यासाठी शरीराचे विशेष अवयव असतात. उदाहरणार्थ, जिराफांनी त्यांच्या पर्यावरणीय गरजांमुळे खूप लांब मान विकसित केली आहे. वाघ आणि झेब्रा यांच्या शरीरावर पट्टे असतात, त्यामुळे ते स्वतःला लपवू शकतात. उंटांचे पाय
रुंद असतात, त्यामुळे ते वाळवंटात चालू शकतात. प्राण्यांमध्ये 3 मूलभूत प्रकारचे अनुकूलन दिसून येतात. रचनात्मक अनुकूलन. प्राण्याच्या शारीरिक वैशिष्ट्यामधील बदलांना रचनात्मक अनुकूलन असे म्हणतात. उदाहरणार्थ, थंड हवामानात राहणाऱ्या ध्रुवीय अस्वलांमध्ये उष्णतेचा ऱ्हास कमी करण्यासाठी जाड फर व लहान कान यासारखे शारीरिक अनुकूलन आढळतात. शारीरिक अनुकूलन. प्राण्याच्या शरीराच्या कार्यांमध्ये होणाऱ्या बदलांना शारीरिक अनुकूलन असे म्हणतात. उदाहरणार्थ, थंडी वाजल्यावर कुत्रा जास्त उष्णता निर्माण करण्यासाठी थरथरतो आणि उष्णता जास्त असताना धाप टाकतो, म्हणजे तोंडातून वेगाने व मोठ्याने श्वास घेतो. वर्तणुकीशी संबंधित अनुकूलन. प्राण्यांच्या क्रियाकलापांमधील बदल म्हणजे वर्तणुकीशी संबंधित अनुकूलन होय. उदाहरणार्थ, प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. शिक्षकांनी त्यांना हे देखील सांगितले की काही प्राण्यांमध्ये विशेष ज्ञानेंद्रिये सुविकसित असतात. ही विशेष ज्ञानेंद्रिये प्राण्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाचा, मुंग्यांना पाहण्याची, वास घेण्याची, चवीची आणि स्पर्शाची जाणीव असते. मुंग्यांच्या अँटेनामध्ये वास आणि चवीची इंद्रिये असतात. त्या त्यांच्या पायांनी जमिनीतील कंपने अनुभवतात. मुंग्यांना वासाची चांगली जाणीव असते. वटवाघळांची ऐकण्याची क्षमता चांगली असते. ते ध्वनीच्या सहाय्याने दिशा शोधतात. ते अल्ट्रासोनिक ध्वनी निर्माण करतात, ज्यामुळे वटवाघळांना रात्रीच्या वेळी मार्ग शोधण्यास आणि त्यांच्या मार्गातील वस्तू शोधण्यास मदत होते. यालाच इकोलोकेशन म्हणतात. व्हॅम्पायर वटवाघळे आपल्या भक्ष्याचे रक्त पिऊन जगतात. व्हॅम्पायर वटवाघळांची नाके उष्णता ओळखणारी असतात, ज्यामुळे त्यांना आपले भक्ष्य शोधता येते. काही प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री खूप सक्रिय असतात. अशा प्राण्यांना निशाचर प्राणी म्हणतात. निशाचर प्राण्यांची ऐकण्याची, वास घेण्याची इंद्रिये आणि विशेषतः दृष्टी खूप विकसित झालेली असते. उदाहरणार्थ, मांजर, उंदीर, घुबड, वटवाघूळ, काजवा, पतंग इत्यादी. आपल्या पिलांची काळजी घेण्यासाठी
प्रौढ प्राण्यांनी केलेल्या प्रयत्नांना पालक काळजी म्हणतात. पालक काळजीमुळे पिल्लांच्या जगण्याचा दर वाढतो आणि त्यांची गुणवत्ता सुधारते. कांगारू आपल्या पालकत्वासाठी प्रसिद्ध आहे. मादी कांगारू आपल्या पिल्लाला पोटावरील पिशवीत ठेवते. ही पिशवी पिल्लांना स्वतःहून बाहेर जगण्यासाठी पुरेसे मोठे होईपर्यंत सुरक्षित जागा प्रदान करते. गाय दूध देते आणि आपल्या वासरांचे शत्रूंपासून संरक्षण करते. आई आणि वासरू आवाजाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. वासरे आपल्या आईच्या हाकेला प्रतिसाद म्हणून परत आवाज देतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. प्राण्यांच्या अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या वर्तनात होणाऱ्या बदलांना अनुकूलन म्हणतात. प्राण्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये होणाऱ्या बदलांना रचनात्मक अनुकूलन असे म्हणतात. तर प्राण्यांच्या शरीराच्या कार्यांमध्ये होणाऱ्या बदलांना शारीरिक अनुकूलन असे म्हणतात. प्राण्याच्या क्रियाकलापांमधील बदल हे वर्तनात्मक अनुकूलन आहेत. मुंग्यांना वास घेण्याची उत्तम क्षमता असते. वटवाघळांना ऐकण्याची उत्तम क्षमता असते. रात्री सक्रिय असलेल्या प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात. पालकत्वामुळे पिलांच्या जगण्याचा दर वाढतो आणि त्यांची गुणवत्ता सुधारते.